नमस्ते सर्व शेतकरी बांधवांना. दादा नमस्ते. नमस्ते. आज आपण जल्याळ खुर्द गावामध्ये या ठिकाणी बरेच शेतकरी मका उत्पादन घेत असतात आणि याच्यामध्ये आपण भेट देण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर सुरुवातीला त्यांचा परिचय करून घेऊया. दादा तुमचं नाव सांगा. शिवाजी प्रल्हाद पाटील, मुक्काम पोस्ट जल्याळ खुर्द. हा, जल्याळ खुर्द. आज तुम्ही हायटेक कंपनीचा हा आता रब्बीमध्ये आता तुम्ही मक्याचा प्लॉट केलाय आणि यामध्ये मक्याचा प्लॉट करत असताना मका काढून त्यांनी मका केलेले आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. ही मका केल्यानंतर तुम्हाला तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या सांगा सर्व शेतकरी बांधवांना. नाही, ते हायटेक कंपनीचं बियाणं चांगलं आहे. चांगला आहे बियाणं. आणि मका करत असताना तुम्हाला काय काय अनुभव आले? अजून बरेच अनुभव आले. मी अगोदर बी मका केली दुसऱ्या कंपनीची, पण असे फाट आणि असं हे क्वालिटी मला दिसली नाही. याच्यामध्ये आता आपण हा हायटेक कंपनीचा 5108 हा जो प्लॉट बघतोय, हा प्लॉट उत्पन्नासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आहे. चाऱ्यासाठी सुद्धा अतिशय चांगला आहे. आणि त्यांनी मका काढल्यानंतर या ठिकाणी मका केली होती. प्लॉट पूर्ण आपण ज्यावेळेस बघतो, प्लॉट पूर्ण अतिशय हिरवा आहे आणि प्लॉट बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की बाबा आपण हे मका कंटिन्यू केली पाहिजे. त्यांचं आणि म्हणणं होतं की ज्यावेळेस आता मका उत्पादन घेत असताना मेन मुख्य समस्या सर्व शेतकरी बांधवांना येते ते म्हणजे फवारणी आणि कीटकनाशक. आता हे जे तुम्ही आता मका बघता, हा मका बघितल्यानंतर मका पूर्णपणे क्लिअर आहे, पानं अतिशय चांगल्या प्रकारे आहेत. आता तुम्ही जे मका इतर मका जे सुरुवातीला मका केली होती त्याच्यावरती किडीचं प्रमाण किती होतं आणि ह्याच्यामध्ये किडीचं प्रमाण किती? म्हणजे हायटेक कंपनीचे 5108 ही जी मका आहे म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता ह्याच्यामध्ये जास्त असल्यामुळं ह्याच्यामध्ये किडीचं प्रमाण कमी आहे असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या ज्या जून महिन्यामध्ये खरीप सीझनला ज्यावेळेस मका करत असताना तुम्हाला जर एकरी 40 क्विंटल प्लस उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही हायटेक कंपनीचा 5108 हा जो वाण वापरून बघा. हा वाण वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला सुद्धा एकरी 40 क्विंटल प्लस उत्पन्न यामध्ये भेटून जाईल. ह्या शेतकऱ्यांच्या होत्या प्रतिक्रिया आणि हा प्लॉट पाहण्याचा कार्यक्रम होता. याच्यामध्ये यातून तुम्हाला शेतकऱ्यांना हा एक मेसेज देण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. तो अजून काही मक्याबद्दल तुमच्या काही शंका आहेत का? काय शंका नाहीत. सर्व शेतकरी बांधवांना